हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी पोलीस PYQ क्वेश्चन्स ॲनालिसिस सिरीज पाहत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग आहेत आणि या महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागाशी संबंधित जे काही प्रश्न तुमच्या पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत ते सर्व महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये ॲनालिसिस करणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न पहा मित्रांनो, सुरुवातीला आपण प्रश्न पाहण्यापूर्वी एक तुम्हाला सिंपल महाराष्ट्राचा एक नकाशा लक्षात ठेवायचा आहे जो प्रशासकीय विभागाशी संबंधित आहे, तो मी तुम्हाला करून देणार आहे. तर सुरुवातीला आपण काय बघूया, महाराष्ट्रातील जे प्रशासकीय विभाग आहेत त्या प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ. ओके, क्षेत्रफळ किती आहे काय आहे ते आपण एक वेळ व्यवस्थित अभ्यासूया. ओके, तर पहा, महाराष्ट्राचे जे प्रशासकीय विभाग आहेत ते प्रशासकीय विभाग कोणकोणते आहेत ते आपण सुरुवातीला पाहूया. ओके, तर ते आपण महाराष्ट्राचा नकाशा काढून पाहूया. तर पहा, मी महाराष्ट्राचा नकाशा काढण्याचा प्रयत्न करतो. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही देखील करायचं आहे, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीने मी महाराष्ट्राचा नकाशा काढतो. ओके, तर यामध्ये एक आपल्याला कोकण विभाग करायचा आहे, त्यानंतर या असे 4 भाग करायचे. ओके, मध्ये आणि एक इकडे भाग, अशा पद्धतीने आपल्याला करायचे. तर हा कोणता भाग झाला, हा आहे कोकण. ओके, हा कोकण प्रशासकीय विभाग झाला. ओके, त्यानंतर हा नाशिक, हे लक्षात घ्या, नाशिक प्रशासकीय विभाग. हा कोणता आहे, हा पुणे प्रशासकीय विभाग. ओके, त्यानंतर हा आहे अमरावती. ओके, अमरावती प्रशासकीय विभाग. आणि हा छत्रपती संभाजीनगर. ओके, म्हणजे जुना औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर विभाग. आणि हा नागपूर. ओके, हा आहे नागपूर विभाग. ओके, आता याचं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 100%. ओके, आता याचं आपल्याला क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं. ओके, तर पहा, याचं काय, कोकण विभागाचं क्षेत्रफळ आहे 30,728. ओके, 30,728. तोंड पाठ करायचं आहे, हे लक्षात घ्या, हे तोंड पाठ करायचं. इथं तुम्ही सिंपल 30 लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर नाशिक विभागाचं क्षेत्रफळ किती आहे, ते आहे 57,493. तोंड पाठच करायचंय, तोंड पाठ करायचंय, फक्त 57 लक्षात ठेवा. त्यानंतर नाशिक विभागाच्या थोडासा छोटा कोणता विभाग आहे, तो आहे पुणे. ओके, 57,275 पुणे विभागाचं क्षेत्रफळ, हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आहे अमरावती विभाग, त्याचं क्षेत्रफळ आहे 46,027. ओके, 46,027 हे अमरावती विभागाचं क्षेत्रफळ आहे, फक्त 46 लक्षात ठेवा. ओके, आणि छत्रपती संभाजीनगरचे 46चे जे आकडे ते उलटे करायचे, म्हणजेच किती, 64,813 म्हणजे 64 लक्षात ठेवा. ओके, आणि हे जे आहे नागपूर, त्याचं आहे 51,377. मग आपल्याला फक्त 51 लक्षात ठेवायचे. ओके, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा. 30 हे दोन्ही झाले 57,57. नाशिक थोडा मोठा, पुणे छोटा. त्यानंतर 46,027, 64,813 आणि 51,377. अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचे. ओके, क्षेत्रफळ. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि ते अमरावती 46, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर 64, म्हणजे त्याचे आकडे वेगवेगळे होत आहेत. इथे 57 सेम आहे, 493 जरा मोठा, 275 त्यापेक्षा छोटा, त्यानंतर 30, 70 आणि 51. अशा पद्धतीने आकडे लक्षात ठेवा. त्यानंतर आपण काय पाहणार आहे, यानंतर आपण जे प्रशासकीय विभाग आहेत त्यामध्ये तालुके कोणत्या विभागामध्ये किती आहेत ते आपण पाहणार आहे. ओके, तर चला इथे लिहून घ्या आपण, प्रशासकीय विभागामधील तालुके. ओके, तर हे तालुके कसे लक्षात ठेवायचे मित्रांनो, यासाठी तुम्हाला फक्त आपला महाराष्ट्राचा नकाशा पुन्हा एकदा काढून घ्यायचा आहे. ओके, अशा पद्धतीचा हा आपला महाराष्ट्राचा नकाशा तुम्ही ट्राय करायचा आहे, फक्त व्यवस्थित आपल्याला समजेल अशा पद्धतीने काढून घ्यायचा, हे लक्षात घ्या. तर पहा, अशा पद्धतीने 6 भाग आपल्याला बनवायचे. हा कोणता झाला, कोकण. तर कोकणामध्ये किती तालुके आहेत मित्रांनो, तर ते आहेत 50. 47 अधिक 3. आता 3 कोणते एक्स्ट्रा, तर ते आहे अंधेरी. ओके, त्यानंतर बोरिवली आणि हे कुर्ला, म्हणजे किती झाले, 50. बरोबर. त्यानंतर नाशिक प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत, तर ते आहेत
54, ओके. त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभागामध्ये आहेत 56. त्यानंतर जो पुणे प्रशासकीय विभाग आहे त्यामध्ये आहेत 58. छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये आहेत 76 आणि नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आहेत 64, ओके. तर लक्षात कसं ठेवायचं, इथे 50, त्यानंतर 4 वाढले 54, 56, ओके. वरचे 2 54, 56 झाले की सरळ पुण्याकडे यायचं, तिथं 58 लिहायचं, इथं 76, 64 अशा पद्धतीने लिहायचंय मित्रांनो. असा चार्ट काढायचा आहे. 50, 54, 56, त्यानंतर 2 वाढले 58, त्यानंतर 76 आणि 64 अशा पद्धतीने तुम्ही सराव करा, नकाशा काढा. अशा पद्धतीने 6 विभाग करा आणि 54, 56, 58 म्हणजे 50, 4 वाढले 54, 54, ओके. 50, 4 वाढले 54, 2 वाढले 56, 2 वाढले 58, त्यानंतर 76, 64, 50, 64 हे व्यवस्थित लक्षातच राहतंय. सुरुवातीचे 50, शेवटचे 64 हे लक्षात राहणार आहे. अशा पद्धतीनं हे तालुके तुम्ही पाठ करू शकता. त्यानंतर आपण जिल्हे पाहूया. कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत हे देखील तुम्ही अशाच पद्धतीने तोंडपाठ करायचे आहेत जिल्हे. तर त्यासाठी देखील तुम्हाला आपला महाराष्ट्राचा नकाशा काढून घ्यायचा आहे, ओके. त्यानंतर नकाशा काढल्यानंतर सहज आपल्याला किती 6 विभाग बनवायचे आहेत, बरोबर. अशा पद्धतीने बनवले. त्यानंतर कोकणामध्ये किती जिल्हे आहेत ते आहेत 7, ओके. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये आहेत 5, त्यानंतर अमरावतीमध्ये आहेत 5, त्यानंतर पुण्यामध्ये आहेत 5, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात जास्त 8 आणि नागपूरमध्ये 6, ओके. तर लक्षात ठेवा 7, 5, 5 नाशिक अमरावती 5, पुणे 5, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8, नागपूरमध्ये 6 अशा पद्धतीने आपण जिल्हे लक्षात ठेवू शकतो. खूप इझी वेने मी तुम्हाला सांगितलंय, अशाच पद्धतीने लक्षात ठेवा. चला आता ऍक्च्युअल आपण जे PYQ आहेत पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारलेले ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आणि हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात असेल तर ते तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह होणार आहेत, ओके. चला सुरुवातीचा पहिला प्रश्न पहा. महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहेत? आत्ताच पाहिला आपण 6, बरोबर. राईट आन्सर ऑप्शन 1 6, ओके. कोणकोणते प्रशासकीय विभाग सांगितले मी तुम्हाला? कोकण सांगितला, बरोबर. त्यानंतर कोणता सांगितला? त्यानंतर मी मुद्दाम लिहून देतोय मित्रांनो, त्यामुळे लिहून दिलेलं जे आता आपण चार्ट पाहिला तो तुम्हाला रिकॉल होणार आहे. नाशिक, त्यानंतर कोणता पाहिला होता? अमरावती, त्या खाली पुणे, त्यानंतर वर आपण पाहिला होता अमरावती, बरोबर. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर पाहिला होता, बरोबर. छत्रपती संभाजीनगर, राईट. आणि त्यानंतर कोणता पाहिला होता? त्यानंतर नागपूर. असे आपण किती 6 प्रशासकीय विभाग पाहिले होते. चला मला आता फटाफट सांगा, कोकणामध्ये किती आहेत? 7 जिल्हे, बरोबर. नाशिकमध्ये 5, पुण्यामध्ये 5, अमरावती 5, छत्रपती संभाजीनगर सर्वात जास्त 8 आणि नागपूरमध्ये 6, ओके. आणि महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी म्हणजेच 1960 ला किती प्रशासकीय विभाग होते? त्यावेळी होते 4. हे देखील लक्षात ठेवायचं आहे, ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. चला काय विचारलाय? महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची एकूण संख्या. तोच प्रशासकीय विभाग किती आहेत मागे विचारला होता. आता काय विचारलंय? विभागांची एकूण संख्या किती? 6. राईट आन्सर ऑप्शन 6, बरोबर, ओके. किती प्रशासकीय विभाग आहेत? 6, बरोबर, राईट. आता हे प्रशासकीय विभाग झाले. आता मी तुम्हाला किती जिल्हे सांगितले होते, तर जिल्हे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये किती? 36, ओके. तालुके किती आहेत? तालुके 355 अधिक 3. कोणकोणते? अंधेरी, बोरिवली, कुर्ला म्हणजे 358 झाले. विधानसभा मतदारसंघ किती आहेत मित्रांनो? 288 आहेत, बरोबर. महानगरपालिका आहेत 29. जिल्हा परिषदा किती आहेत? 34 आहेत, बरोबर. ग्रामपंचायती आहेत 28,332. आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली 1960 ला. त्यावेळी प्रशासकीय विभाग किती होते? 4. हे महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे, तोंड पाठ करून टाका. जिल्हे, तालुके, ओके. जे आपले विधानसभा मतदारसंघ 288 आहेत, ओके. आता चला मी तुम्हाला सांगतो विधान परिषदेची सदस्य संख्या. तुमच्यासाठी प्रश्न आहे, कमेंट करून सांगा मित्रांनो. 100% कमेंट करायचंय. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय, ओके. राईट आन्सर कमेंट करायचंय मित्रांनो. चला सर्वांनी राईट आन्सर केलेला असणार, तर ते आहे 78. लक्षात ठेवा. चला आता तुमच्यासाठी एक सूचना आहे मित्रांनो. तुमच्यासाठी पोलीस PYQ क्वेश्चन अनालिसिस सिरीज आपण सुरू केलेली आहे. ती सिरीज आहे आपल्या स्मार्ट एक्झाम ऍपवर, ओके. आपल्या स्मार्ट एक्झाम ऍप आहे, आपल्या प्ले स्टोअरवर ऍप आहे.
त्यामध्ये आपण काय करतोय मित्रांनो, डेली आपण टॉपिक वाईज पीवायक्यूचं अनालिसिस करतोय. म्हणजे महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग, महाराष्ट्राच्या सीमा, त्यानंतर 1857चा उठाव, त्यानंतर पेशवाई, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि प्राचीन इतिहास, मुघल इतिहास. ओके, अशा पद्धतीचे आणि पानिपतच्या लढाया, म्हणजे अशा पद्धतीचे आपण सर्व सब टॉपिक कव्हर करून पीवायक्यू अनालिसिस क्वेश्चन सिरीजची बॅच आपण बनवली. यामध्ये आपण मागील वर्षी विचारलेले पीवायक्यू क्वेश्चन प्रश्नांचे सखोल विश्लेषण करतोय. लाईव्ह लेक्चर असतात, रेकॉर्डेड व्हिडिओ आपण अपलोड करतो. म्हणजे आज आपण तुम्हाला जो टॉपिक आपण उद्या व्हिडिओवर अनालिसिस करणार आहे पीवायक्यू, त्याचा आज मी तुम्हाला टॉपिक देत असतो आणि त्यावर उद्या आपण त्यावर अनालिसिस करत असतो. अशा पद्धतीची ही बॅच आहे. यामध्ये तुम्हाला काय टॉपिकचे डिटेल एक्सप्लेनेशन, वारंवार विचारलेले प्रश्न, त्यांच्या स्पष्ट कन्सेप्ट, म्हणजे आता आपण कसं नकाशा काढून तोंडपाठ केलेत प्रशासकीय विभाग, आता प्रशासकीय विभागाचा जर एखादा प्रश्न आला तर तो तुमचा हातचा मार्क जाणारच नाही. बरोबर, एक्झाम मध्ये उपयोगी टिप्स ट्रिक्स आहे, कॉन्फिडन्स आणि स्कोर दोन्ही यामुळे वाढणार आहे. ओके, त्यानंतर दररोज नवीन टॉपिक दिला जातो, दुसऱ्या दिवशी त्याच टॉपिकवर डिटेल अनालिसिस केले जातं. ओके, ऍपची लिंक डाउनलोड डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली, तिथे जाऊन बॅच जॉईन करा किंवा प्ले स्टोअरवर सरळ तुम्ही स्मार्ट एक्झाम टाकलं तर एकच आपलं ऍप आहे स्मार्ट एक्झाम. अख्ख्या भारतामध्ये फक्त आणि फक्त एकच आपलं स्मार्ट एक्झाम ऍप आहे, डायरेक्ट स्मार्ट एक्झाम. ते ऍप तुम्ही डाउनलोड करा आणि लगेच स्टडीला चालू करा. ओके, यामध्ये आपण जो लोगो आहे तो इथे दिलाय, तो लक्षात घ्या. पोलीस भरती 2025 मध्ये यश मिळवण्यासाठी ही सिरीज अत्यंत महत्वाची. आता उशीर नको मित्रांनो, आजच आपला प्रवेश निश्चित करा. आणि तुम्ही म्हणाल की सर यामध्ये काय आहे, तर संपूर्ण सिरीज ट्रिक्स, लाईव्ह व्हिडिओ, रेकॉर्डेड व्हायचे. आणि फी किती आहे म्हणाल तर फी 299 आहे, पण सध्या आपण ती फी फक्त आणि फक्त 109 रुपये एवढी केलेली आहे. म्हणजे जर जीएसटी वगैरे जर पकडून जर गेला, जीएसटी वगैरे म्हणजे प्लॅटफॉर्म फी वगैरे असतात, तर ती 129च्या आत ती फी जाणार आहे. म्हणजे फक्त 109 रुपयाला ही तुम्हाला बॅच मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच ही बॅच जॉईन करा, खूप महत्वाचे हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश मराठवाडा विभागात होत नाही? मराठवाडा विभाग यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही तो आपल्याला सांगायचं. तो आहे बुलढाणा जिल्हा. राईट आन्सर ऑप्शन 3 बुलढाणा जिल्हा. ओके, बुलढाणा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे, तर तो आहे अमरावती प्रशासकीय विभागात. ओके, आणि मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर हे मुख्यालय. ओके, आणि हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जो मराठवाडा विभाग आहे तो सर्वात मोठा विभाग आहे, हे लक्षात ठेवा. ओके, यामध्ये मी तुम्हाला सांगितलं किती तालुके आहेत, यामध्ये 76 तालुके आहेत, 8 जिल्हे आहेत. ओके, यामध्ये कोणकोणते जिल्हे येतात? मग बुलढाणा जर आपण म्हटलं नाही येत, मग कोणकोणते येतात? तर जालना येतो, छत्रपती संभाजीनगर येतं, बीड येतं. ओके, मग यामध्ये आता राहिलं कोणकोणते? लातूर, धाराशिव राहिलं. ओके, त्यानंतर नांदेड, त्यानंतर परभणी आणि हिंगोली. तर हे 8 जिल्हे छत्रपती संभाजीनगर विभागात येतात, हे लक्षात घ्या. तसेच 2015 मध्ये छत्रपती संभाजीनगर विभागाचं विभाजन करून नांदेड विभाग करण्यात येणार होता, पण 2025 पर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे परीक्षेत सध्या 6च प्रशासकीय विभाग आहेत. ओके, आता एक तुम्हाला प्रश्न विचारला जातो, हे तर झाले प्रशासकीय विभाग. जर मी तुम्हाला विचारलं मित्रांनो की आपल्या महाराष्ट्रात प्रादेशिक विभाग किती आहेत? प्रादेशिक विभाग, ओके, प्रादेशिक विभाग आहेत किती? 5. ओके, तर त्यामध्ये कोणकोणता आहे? त्यामध्ये आहे खानदेश. ओके, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, त्यानंतर आहे विदर्भ, मराठवाडा आणि कोकण. ओके, हे आहेत 5 प्रादेशिक विभाग, हे लक्षात घ्या. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. अमरावती प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा समाविष्ट नाही? अमरावती प्रशासकीय विभागात वर्धा नाही, तो नागपूरमध्ये आहे. राईट आन्सर ऑप्शन 2 वर्धा. वर्धा जिल्हा अमरावती विभागात नाहीये, तो कोणत्या विभागात आहे? तो नागपूरमध्ये. आणि अमरावती प्रशासकीय विभागात कोणकोणते जिल्हे येतात? वाशिम येतो,
यवतमाळ येतं, अकोला येतं आणि मागाशी तुम्हाला सांगितलं बुलढाणा, बरोबर, आणि मुख्यालय अमरावती, असे 5 जे जिल्हे आहेत ते अमरावती विभागात येतात, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न, नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? आत्ताच पाहिलेले आहे आपण. नागपूर या प्रशासकीय विभागात सर्वात 6 मी तुम्हाला सांगितलं. राईट आन्सर ऑप्शन 3 6, बरोबर. 8 कुठे आहेत? छत्रपती संभाजीनगर, बरोबर. 7 आहेत कोकणामध्ये आणि 5 आहेत पुणे, अमरावती, नाशिक. राईट, एकदम तोंडपाठ झालेले आहे तुमच्या. आणि हे कसं करायचंय मित्रांनो, व्हिज्युअल करायचे. जो आपण असा नकाशा काढला होता, नकाशा, त्यामध्ये आपण जे असे 5-6 विभाग केले होते, त्यामध्ये इथं लिहिते 8 7 6 5 5 5 7 6 अशा पद्धतीने व्हिज्युअल करून आपण ते करायचंय. डायरेक्ट तोंडपाठ म्हणजे असंच गोकमपट्टी करायची नाही, पोपटपंची. व्हिज्युअलायझेशन करून तोंडपाठ असलं पाहिजे. व्हिज्युअल करून आपण ते आन्सर लगेच मिळतं. ओके. आणि 1960 वेळी किती होते? 4 विभाग होते. ओके. आता कोणकोणते ते सांगायचं राहिलं होतं तुम्हाला. त्यामध्ये आहे कोकण, पुणे, नाशिक आणि नागपूर. हे 1960 वेळीचे 4 विभाग आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न. आता पहा, इथून आपण काय करतोय मित्रांनो, प्रशासकीय विभागासंबंधीचे प्रश्न तर आपण पाहिले. आता आपण जे प्रशासकीय विभागात जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांवर जे प्रश्न विचारलेले ते आपण पाहूया. ओके. प्रशासकीय विभागाचे तर प्रश्न आता झाले. आता आपण जिल्ह्यांचे प्रश्न पाहू. ओके. आता पहा, हा यवतमाळ जिल्हा आहे म्हटल्यावर यवतमाळ डिस्ट्रिक्टलाच हा प्रश्न असेल. यवतमाळ पोलीस भरतीलाच प्रश्न विचारला जाईल, साहजिक आहे. मग यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहेत? आता पहा, जर तुम्ही यवतमाळ किंवा कोणताही पुणे किंवा सातारा जिल्ह्याचा फॉर्म भरलाय तर प्रथमतः तुम्हाला माहिती असायला हवं की या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत. ओके. तर मग यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहेत? 16. राईट आन्सर ऑप्शन 3 16. मग तालुके आहेत ते कळालं. मग आता यवतमाळ जिल्ह्याचं जे मुख्यालय त्या यवतमाळला लागून कोणकोणते तालुके आहेत? ओके, हे देखील लक्षात ठेवायचंय. मग यवतमाळ जिल्ह्याचा इकडचा, उत्तरेचा, त्यानंतर दक्षिणेचा, पूर्वेचा आणि पश्चिमेचा, याच ते देखील तालुके कोणकोणते, टोक किंवा उत्तर टोक कोणतंय, दक्षिण टोक कोणतंय, अशा पद्धतीने देखील तुम्हाला अभ्यास करायचा. ओके. ज्या डिस्ट्रिक्टला तुम्ही फॉर्म भरलाय त्या डिस्ट्रिक्टसाठी सांगतोय. मग यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहेत? 16. आणि महाराष्ट्रात राज्यात सर्वाधिक तालुके असणारे 2 जिल्हे आहेत. ओके. त्यामध्ये एक आहे यवतमाळ. ओके. 16 जिल्हे आहेत यवतमाळचे. आणि यवतमाळ सोबत कोणता जिल्हा आहे मित्रांनो? चला, यवतमाळ सोबत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक तालुके असणारा जो दुसरा जिल्हा आहे तो आन्सर कमेंट करा. चला, आन्सर कमेंट करा, फटाफट आन्सर कमेंट करा. यवतमाळ जिल्ह्यात म्हणजे 16 तालुके, यवतमाळ सोबत कोणता जिल्हा आहे तो सांगायचंय. आन्सर चला, सर्वांनी राईट आन्सर केला असेल तर तो जिल्हा आहे नांदेड, बरोबर. यवतमाळ व नांदेड हे 2 जिल्हे आहेत. या दोन्हीमध्ये 16 तालुके आहेत. ओके. आता सर्वात जास्त तर झाले 16. मग सर्वात कमी तालुके किती आहेत मित्रांनो? सर्वात कमी तालुके 4. ओके. आणि सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा कोणता आहे? तर तो जिल्हा आहे धुळे. हे देखील लक्षात ठेवायचं, यावर प्रश्न विचारला जातो. धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत. ओके. धुळे जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत आणि ते आहेत 4. ओके, लक्षात ठेवायचंय. त्यानंतर समोरचा प्रश्न. आता पहा काय विचारलं, यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय म्हणजे आत्ताच प्रशासकीय विभाग पाहिलं त्या पद्धतीनं. मग यवतमाळ कोणत्या विभागात येतो हे आपल्याला माहित असायला हवं. आणि यवतमाळ येतो अमरावती विभागात. ओके. अमरावती विभागामध्ये येणारा जिल्हा आहे. मग या विभागाचं मुख्यालय कोणतं असणार? ते असणार अमरावती, बरोबर आहे का? राईट आन्सर ऑप्शन 2 अमरावती. पहा, यवतमाळ जिल्हा अमरावती विभागात येतो. आणि अमरावती विभागात किती एकूण जिल्हे आहेत? चला, किती आहेत? मगाशीच पाहिले आपण 5, बरोबर. कोणकोणते? अमरावती, त्यानंतर आहे बुलढाणा. हे लिहून देण्याचं कारण मित्रांनो तुमचं रिकॉल होतं आणि तुम्हाला लक्षात राहायला खूप मदत होते, हे लक्षात घ्या. अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ हे 5 जिल्हे आहेत. ओके. आणि या विभागात तालुके किती आहेत मित्रांनो? चला, तालुके सांगा. अमरावती विभागात जिल्हे आपण पाहिलं 5, तालुके मागाशी सांगितले होते 56. ओके. किती इझी आहे पहा.
एक चार्ट आपण सुरुवातीला नकाशा काढला, 6 विभागात जिल्हे तालुके क्षेत्रफळ पाहिलं, त्याचा किती फायदा होतोय प्रत्येक प्रश्नाला हे तुमच्या लक्षात येत असेल. अशाच पद्धतीचे मित्रांनो आपण सर्व चार्ट नकाशा आपल्या जी PYQ अनालिसिस बॅच आहे त्यामध्ये घेतोय. त्यासाठी तुम्ही आत्ताच आपलं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जे ऍपची लिंक दिली स्मार्ट एक्झाम, ते ऍप डाउनलोड करा. फक्त 100 माफक फी आहे, त्यामध्ये तुम्ही हे सर्व क्वेश्चन्स आणि अनालिसिस करून परीक्षेसाठी एकदम क्वालिफाय होऊ शकता. ओके. सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या. ओके, सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या खालील प्रमाणे आहे. किती? तर ती 11. राईट आन्सर ऑप्शन 1 11. आता 11 जिल्ह्यात जे 11 तालुके आहेत ते तालुके किती, म्हणजे सोलापूर जिल्ह्यात तर 11 तालुके झाले. आता आणखीन कोणकोणते जिल्हे ज्यामध्ये 11 तालुके आहेत? तर एक तर आहे सोलापूर, मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आहे सातारा, साताराचं पासिंग इमेज 11च आहे, आणि बीड. या तिन्ही मध्ये आहेत 11 तालुके, हे लक्षात घ्या. आणि सोलापूर जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतोय मित्रांनो? पुणे. मग पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? 5. बरोबर. आणि पुणे प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत? तर ते आहेत 58. राईट. किती इझी वेने आपण लक्षात ठेवत आहे सर्व. अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तुमचं सिलेक्शन कोणच रोखू शकणार नाहीये. पुढे पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील विचारतातच हे, तर ते आहे भामरागड. राईट आन्सर ऑप्शन 4 भामरागड. ओके. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका म्हणजे भामरागड. आता भामरागड पूर्वेकडे आहे, मग तो कोणत्या जिल्ह्यात असेल? तर गडचिरोली जिल्हा. बरोबर. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड, आणि तो महाराष्ट्राच्या पूर्वेकडील टोकाला स्थित आहे. तसेच गडचिरोली हा राज्यातील सर्वाधिक पूर्वेकडील जिल्हा आहे, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला विचारलं सर्वात पूर्वेकडील जिल्हा कोणता, तर ते सांगता आलं पाहिजे गडचिरोली. समोरचा प्रश्न. यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास मिळत नाही? पुणे जिल्ह्यास मिळत नाही असा जिल्हा कोणता आहे ते आपल्याला सांगायचंय. सोलापूर, सातारा, ठाणे, पालघर. सोलापूर, सातारा तर पुणे प्रशासकीय विभागात आहेत, त्यामुळे ते गेलेच, ते चिटकूनच असणार आहेत. राईट. मग पुणे जिल्ह्यास लागणारे जिल्हे कोणकोणते आहेत आता आपण एक पाहूया. तर त्यामध्ये हा जर आहे पुणे, तर इथून पहा ठाणे सुरू होतो, त्यानंतर इथं नाशिक, त्यानंतर अहिल्यानगर, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर सातारा, आणि त्यानंतर आहे रायगड. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं मित्रांनो. म्हणजे पहा ठाणे आहे, बरोबर. ठाणे जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्यास लागून आहे. त्यानंतर नाशिकची आहे, अहिल्यानगरची आहे, त्यानंतर सोलापूर आहे, सातारा आहे, आणि रायगड. मग यामध्ये कोणता नाहीये? तर यामध्ये ठाणे आहे, पालघर नाही. म्हणून राईट आन्सर 4 पालघर. बरोबर. चला, पालघर नवीन जिल्हा आपल्याला आपल्या महाराष्ट्रात झालेला आहे. कधी झालेला आहे? 1 ऑगस्ट 2014. कितवा जिल्हा आहे? 36वा. लक्षात ठेवायचंय लगेच. ओके. आणि पुणे विभागात 5 जिल्हे. ओके. चला पुढे पाहूया. पहा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अमरावती जिल्ह्याला लागत नाही? अमरावती जिल्ह्याला. आता पहा अमरावती शहर पोलिसलाच विचारलेला प्रश्न आहे, आणि अशा पद्धतीचे प्रश्न विचारलेच जातात. जी जिल्ह्याची माहिती ती आपल्याला करायचीच आहे. अमरावतीला जर तुम्ही फॉर्म भरलाय तर अमरावतीला कोणकोणत्या जिल्ह्याची सीमा लागते, कोणत्या लागत नाही, हे तुम्हाला माहितच पाहिजे. डायरेक्ट चार्ट वरती करायचंय. आणि आपले पहा MPSC ट्रिक्स या जर प्लेलिस्ट मध्ये तुम्ही गेला आपल्या स्मार्ट एक्झाम ऍपवर, तर हे सर्व जिल्हे प्रशासकीय विभाग एकदम तुम्हाला तोंडपाठ होऊन जाणार आहेत, व्हिज्युअल होणार आहेत. मग MPSC ट्रिक्स प्लेलिस्ट पहा, त्यामध्ये हे सर्व क्लिअर होईल. आता पहा कोणत्या जिल्ह्याची सीमा अमरावती जिल्ह्याला लागत नाही? तर तो आहे चंद्रपूर. राईट आन्सर ऑप्शन 2 चंद्रपूर. अमरावती जिल्ह्याला एकूण 6 जिल्ह्यांच्या सीमा लागतात मित्रांनो. ओके. अमरावती जिल्ह्याला तर त्यामध्ये आहे पहिला अकोला, त्यानंतर वाशिम, त्यानंतर आहे यवतमाळ, त्यानंतर आहे इकडे वर्धा, नागपूर आहे, आणि त्यानंतर आहे इथे बुलढाणा. तर हे जे 6 जिल्हे आहेत त्या 6 जिल्ह्यांची सीमा
अमरावती जिल्ह्याला लागते, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, अकोला, वर्धा, नागपूर हे लक्षात ठेवा. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची सीमा अमरावतीला लागत नाही. समोरचा प्रश्न पाहूया. अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही अमरावतीला फॉर्म भरलाय तर हे तुम्हाला यायलाच हवं. 14. ओके, राईट आन्सर ऑप्शन 3 14. अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. ओके, तसेच पुणे, अहिल्यानगर, अमरावती आणि नागपूर या चारही जिल्ह्यात प्रत्येकी 14 तालुके आहेत. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुणे, अमरावती, अहिल्यानगर आणि नागपूर यामध्ये 14 तालुके आहेत. ओके, लक्षात ठेवायचंय. आणि सर्वाधिक तालुके असलेले जिल्हे कोणते आहेत? यवतमाळ, नांदेड. सर्वात कमी तालुका धुळे 4. यवतमाळ, नांदेड 16 तालुके. ओके, पुढे पाहूया. परभणी जिल्ह्यात किती तालुके आहेत? परभणी जिल्ह्यामध्ये 9 तालुके आहेत. राईट आन्सर ऑप्शन 2 9. परभणी जिल्ह्यात 9 तालुके आहेत. त्यामध्ये परभणी आहे, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, सोनपेठ, मानवत, सेलू, पालम आणि पूर्णा. ओके, आणि परभणी, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये 9 तालुके हे लक्षात ठेवा. या 3 तालुक्यांमध्ये 3 जिल्ह्यांमध्ये 9 तालुके. ओके, समोरचा प्रश्न पहा. किती वेळा आतापर्यंत सांगून झालाय. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता? आता कोणता तो जिल्हा आहे मित्रांनो? तो आहे धुळे. मग हा प्रश्न कुठे विचारला जाईल? धुळे पोलिसलाच विचारला जाईल, बरोबर. मग पहा, सर्वात कमी तालुक्यांची संख्या राईट आन्सर ऑप्शन 1 धुळे. किती आहे? 4 तालुके, बरोबर. धुळे जिल्ह्यात 4 तालुके कोणकोणते? त्यामध्ये धुळे आहे, शिरपूर आहे, साक्री आणि सिंदखेड हे 4 तालुके आहेत धुळे जिल्ह्यात. आणि त्यामुळे हा जिल्हा सर्वात कमी तालुके असलेला जिल्हा आहे. ओके, समोरचा प्रश्न. खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही? विदर्भात येत नाही. भंडारा, नागपूर, गोंदिया. आता मगाचपासून आपण सांगतोय छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यात आहे, बरोबर. म्हणून राईट आन्सर ऑप्शन 4 छत्रपती संभाजीनगर. विदर्भ प्रदेशात विदर्भात म्हणजे कोणकोणते आहेत? नागपूर व अमरावती या प्रशासकीय विभागातील यामध्ये जिल्ह्यांचा समावेश आहे. मग अमरावतीमध्ये किती जिल्हे आहेत? अमरावतीमध्ये 5, नागपूरमध्ये 6, म्हणजे टोटल किती झाले? टोटल 11 जिल्हे विदर्भामध्ये समाविष्ट आहेत, बरोबर. त्यामध्ये नागपूर विभाग आणि अमरावती विभागात. मग नागपूर विभागामध्ये कोणकोणते जिल्हे येतात मित्रांनो नागपूरमध्ये? तर पहा, नागपूर जर तुम्हाला काढून दाखवलं मी तर यामध्ये पहिल्यांदा नागपूर, ओके, त्यानंतर वर्धा, त्यानंतर भंडारा, ओके, भंडारा, त्यानंतर गोंदिया, ओके, त्यानंतर गडचिरोली आणि त्यानंतर आहे चंद्रपूर, बरोबर. आणि अमरावतीमध्ये अमरावती, त्यानंतर अकोला, त्यानंतर यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा हे 5 तालुके अमरावती विभागात. असे किती तालुके झाले? 11 तालुके, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न, डॅश डॅश हा बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही. आताच किती वेळा पाहिले आपण. हा कोणता नाही तर पिंपळगाव राजा. राईट आन्सर ऑप्शन 2 पिंपळगाव राजा, ओके. पिंपळगाव राजा हा बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही तर तो खामगाव तालुक्यातील गाव आहे, ओके. जो बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव तालुका आहे त्या खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा हे एक गाव आहे, ओके. आणि बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत? 13 तालुके आहेत. समोरचा प्रश्न, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचे पूर्वीचं नाव काय आहे? अमरावती जिल्ह्यातील अचलपूर या शहराचं पूर्वीचं नाव एलिचपूर आहे, ओके. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 एलिचपूर. अचलपूर शहराचं प्राचीन नाव एलिचपूर असं होतं. हे शहर
सपन नदी आणि बिचन नदी यांच्या संगमावर वसलेलं आहे आणि एलिजपूरला पूर्वी एलिजपूर नगरी म्हणून देखील ओळखलं जायचं, माहित असायला हवं म्हणून सांगतोय. समोरचा प्रश्न, पुसद शहराचे प्राचीन नाव कोणते? पुसद शहराचे प्राचीन नाव आहे पुष्पावती नगर. राईट आन्सर ऑप्शन 1 पुष्पावती नगर. पुसद शहराचं प्राचीन नाव पुष्पावती नगर असं होतं. हे शहर प्राचीन काळी फुलांनी सजलेले व सुंदर नगरी म्हणून प्रसिद्ध होतं. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा कमी आहे? तर तो जिल्हा आहे धाराशिव. राईट आन्सर ऑप्शन 4 धाराशिव. ओके. आता धाराशिव जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे? तर ते आहे 7,569 चौरस किलोमीटर, म्हणून 10,000 चौरस किलोमीटर पेक्षा ते कमी. अहिल्यानगरचं किती आहे? अहिल्यानगर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर तो आहे अहिल्यानगर. त्याचं क्षेत्रफळ आहे 17,048 चौरस किलोमीटर. त्यानंतर नाशिकचं किती आहे? 15,530 चौरस किलोमीटर. आणि पुण्याचं किती आहे? 15,643 चौरस किलोमीटर. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न, कोणता तालुका गोंदिया जिल्ह्यात नाही? कोणता तालुका गोंदिया जिल्ह्यात नाही? तो आहे तुमसर. राईट आन्सर ऑप्शन 3 तुमसर. गोंदिया जिल्ह्यातील तालुके कोणकोणते? तर अर्जुनी, मोरगाव, आमगाव, गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, देवरी, सडगर्जुनी, सालेकसा. ओके. हे एकूण 8 तालुके आहेत. तुमसर तालुका भंडारा जिल्ह्यात येतो, गोंदियात येत नाही. समोरचा प्रश्न, गोंदिया SRPF 2021 चा प्रश्न आहे. पुढे पाहूया. चला, 0 मैल कोणत्या शहरात आहे? 0 मैल आहे नागपूरमध्ये. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 नागपूर. 0 मैल माइलस्टोन. 0 माइलस्टोन 0 मैल हा नागपूर येथे. हा काय? हा भारताचा मध्यबिंदू आहे, जिओग्राफिकल सेंटर. जिओग्राफिकल सेंटर ऑफ इंडिया. ओके. हा मानला जातो. ब्रिटिश काळात हा भारतीय नकाशाचा केंद्रबिंदू म्हणून चिन्हांकित केलेला होता. आता नागपूरमधील 0 मैल हा भारताच्या भौगोलिक मध्यबिंदूचं प्रतीक असलेला ऐतिहासिक स्मारक आहे, जे ब्रिटिशांनी 1907 साली ग्रेट ट्रायगोनोमेट्रिकल सर्वे दरम्यान बांधलं. कधी? ग्रेट ट्रायगोनोमेट्रिकल सर्वे दरम्यान बांधले. हे स्मारक वाळूच्या दगडाचा स्तंभ असून त्यावर 4 शिल्पित घोडे आहेत. या बिंदूपासून देशभरातील अंतर मोजण्यासाठी तो प्रमाण बिंदू म्हणून वापरला जातो. आता यामध्ये ऐतिहासिक महत्व काय आहे? तर 0 माइलस्टोन हा ब्रिटिश कालीन काळातील अवशेष असून त्याचा उपयोग त्यांनी भारताच्या अंतर मोजणीसाठी केंद्रबिंदू म्हणून केला होता. भौगोलिक केंद्र कसं आहे? तर हा दगड भारताच्या भौगोलिक केंद्राशी संबंधित आहे, परंतु हे लक्षात घ्यावं की तो विभाजनापूर्वीच्या अखंड भारताचा मध्यबिंदू दर्शवतो. आणि मूळ स्मारक वाळूच्या दगडाचा स्तंभ असून त्यावर ग्रेट ट्रायगोनोमेट्रिकल सर्वे GTS चा लहान दगड आहे. नंतर त्यावर 4 शिल्पित घोडे जोडण्यात आला आणि हे स्मारक महाराष्ट्रातील नागपूर शहरात आहे. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? 1 मे 1960 म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. राईट आन्सर ऑप्शन 1 26. आणि सध्या किती आहेत? सध्या आहेत 36. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. त्यावेळी राज्यात 26 जिल्हे होते. प्रशासकीय विभाग किती होते? मागासपासून किती वेळा सांगितले? प्रशासकीय विभाग होते 4. सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? 36. आणि प्रशासकीय विभाग किती आहेत? 6. बरोबर. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. आणि मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण तुमच्या PYQ अनालिसिस बॅच मध्ये सर्व PYQ अनालिसिस करणारे, सर्व PYQ आपण तोडून काढणार आहे. ओके, कोणताही PYQ सोडणार नाही. कोणताही टॉपिक असो, सब टॉपिक असो, सर्व PYQ आपण फुल डिटेल मध्ये अनालिसिस करणार आहे. त्यासाठी तुम्हाला आपलं स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करायचंय आणि फक्त 100 रुपये इतक्या माफक फी मध्ये तो तुम्हाला जो PYQ अनालिसिस बॅच आहे ती घ्यायची. परीक्षेमध्ये 100% फायदा होणार आहे. पुढे पाहूया. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? महाराष्ट्राची उपराजधानी सर्वांना माहिती आहे, नागपूर. बरोबर.
महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर. आणि तुम्हाला जर विचारलं की आपल्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कुठे भरतं मित्रांनो, विंटर सेशन ते नागपूरमध्येच भरतं. आणि जर मी तुम्हाला विचारलं की महाराष्ट्राची आर्थिक राजधानी कोणती, मुंबई, आणि सांस्कृतिक राजधानी पुणे. बरोबर. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता? महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं. राईट आन्सर ऑप्शन 2 पालघर. पालघर जिल्ह्याची स्थापना कधी झाली होती? 1 ऑगस्ट 2014. बरोबर. हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून विभाजन झाले? ठाण्यातून. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनातून निर्माण झाला. आणि हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे? 36वा जिल्हा आहे, सर्वात नवीन जिल्हा. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? पहा, हा देखील किती वेळा पाहिलाय. राईट आन्सर ऑप्शन 3 36. महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत. 36वा जिल्हा आहे पालघर. सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रात? सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तो आहे अहिल्यानगर. क्षेत्रफळ किती आहे? 17,048. आत्ताच पाहिलं. महाराष्ट्रातील सर्वात लहान मित्रांनो, सर्वात लहान जिल्ह्याबद्दल बोलतोय म्हणून सांगतोय, तो आहे मुंबई शहर. ओके. क्षेत्रफळ किती आहे? 157 चौरस किलोमीटर. हे लक्षात घ्या. 1 मे 1960 महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते? 26. आणि आता आहेत 36. आणि विभाग किती होते? 4. आता आहेत 6. राईट. त्यानंतर समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? किती वेळा पाहिलाय? राईट आन्सर आहे ऑप्शन 4 अहिल्यानगर. क्षेत्रफळ आत्ताच सांगितलंय 17,048. हे आता तुम्हाला पाठ झालं असेल मित्रांनो, पूर्णपणे पाठ झालं. सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहिल्यानगर. सर्वात छोटा मुंबई शहर, 157 चौरस किलोमीटर. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता गोंदिया जिल्ह्यातील तालुका नाही? गोंदिया जिल्ह्यातील तालुका नाही तर तो आहे कारंजा. राईट आन्सर ऑप्शन 4 कारंजा तालुका वाशिम जिल्ह्यात येतो. गोंदिया जिल्ह्यात मध्ये मगाशी सांगितलं गोंदिया, तिरोडा, अर्जुनी, मोरगाव, आमगाव, देवरी, सालेकसा, सडक अर्जुनी, गोरेगाव हे गोंदिया जिल्ह्यातील तालुके आहेत. ओके. समोरचा प्रश्न, डॅशडॅश हा तालुका साताऱ्याच्या आग्नेय दिशेला आहे. साताऱ्याच्या आग्नेय दिशेला आहे खटाव. आग्नेय म्हणजे कोणती मित्रांनो? हा जर असा आपला महाराष्ट्र आहे तर लक्षात घ्या, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. सुरुवात इथून करायची कधी, हे लक्षात घ्या. आग्नेय, नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य. ओके. तर खटाव तालुका साताऱ्याच्या आग्नेय दिशेला आहे, म्हणजे इकडे. ओके. सातारा तालुक्यात सातारा जिल्ह्यात किती तालुके आहेत? 11. बरोबर. आणि त्यासोबत 11 कुठे? सोलापूरमध्ये, बीडमध्ये देखील 11 तालुके आहेत. बरोबर. हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीवर फोकस करून पोलीस भरती PYQ क्वेश्चन्स अनालिसिस बॅच आपण लॉन्च केलेले. त्यामध्ये आतापर्यंत आपण 7 ते 10 व्हिडिओ पाहिलेले आहेत. पूर्ण व्हिडिओवर आपण फुल डिटेल अनालिसिस केलेलं आहे. जरी तुम्ही अजून बॅच जॉईन केली नसेल तर लगेच बॅच जॉईन करा. खूप महत्वाची बॅच आहे. त्यामध्ये आपण प्रत्येक टॉपिक सब टॉपिक वर कव्हर केलेला आहे. त्यावर आपण प्रत्येक टॉपिक सब टॉपिक वर मायक्रो अनालिसिस करून व्हिडिओ बनवलेले आहेत. लाईव्ह व्हिडिओ देखील आपण घेत आहे. त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. आणि त्यावर अगदी माफक फी आहे, फक्त 109 रुपये. आणि सर्व टोटल प्लॅटफॉर्म फी धरून जवळजवळ 119, 129 पर्यंत ही बॅच तुम्हाला जाते. त्यामुळे जास्त फी नाहीये, फक्त 100 रुपयाच्या आसपासची फी आहे. त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करा आणि आपल्या जी बॅच आहे पोलीस PYQ अनालिसिस क्वेश्चन सिरीज बॅच, यावर क्लिक करा, बॅच जॉईन करा आणि लगेच ऍक्सेस घ्या. तर इथेच थांबूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.